आजच्या काळात एक प्रश्न नेहमी विचारला जातो, मोठं काय, प्रेम की पैसा? बहुतेक लोक म्हणतील पैसा, पण काही कथा अशा असतात ज्या सांगतात अजूनही प्रेमासाठी लोक काहीही करायला तयार असतात. आजची ही कथा आहे भोपाल मधील एक अशी सत्य घटना जे ऐकताना तुम्हाला 1997 साली आलेल्या जुदाई या चित्रपटाची आठवण करून देईल. पण फरक एवढाच आहे, ही कथा पडद्यावरची नाही, ही कथा आहे खऱ्या आयुष्याची. नमस्कार, मी अभिषेक आणि तुम्ही बघताय व्हायरल मुद्दा. भोपाल मध्ये राहणारा 42 वर्षाचा एक सरकारी कर्मचारी, पत्नी, 2 मुली, 16 आणि 12 वर्षाच्या, सगळं व्यवस्थित चाललेलं आयुष्य. ऑफिस मध्येच काम करणारी एक महिला अधिकारी, ती त्यांच्यापेक्षा वयाने तब्बल 10 वर्षांनी मोठी होती. अनुभव, आत्मविश्वासू, स्थिर, दिवसांगणिक एकत्र काम, मीटिंग्स, चर्चा, कॉफी ब्रेक आणि नकळत वाढत गेलेली जवळीक. प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात आणि इथेही तेच झालं. जे ऑफिस मध्ये सुरू झालं ते हळूहळू घरात दिसू लागलं. पत्नीला संशय आला, वाद सुरू झाले, भांडणं वाढू लागली. तू बदललास, माझ्यावर विश्वास नाही का? अशा संवादाने घरातील वातावरण ढवळून निघालं. सगळ्यात जास्त परिणाम झाला तो त्यांच्या मुलीवर. 16 वर्षाच्या मुलीने एके दिवशी निर्णय घेतला. ती थेट फॅमिली कोर्टात गेली. प्रकरण पोहोचलं मध्य प्रदेश मधील भोपाल फॅमिली कोर्टात. काउन्सिलिंग सत्र सुरू झाली. बैठक, चर्चा, समजावणी. शेवट पत्नीने स्पष्ट केलं, मला माझ्या सहकार्यासोबत राहायचं आहे, मी घटस्फोटासाठी तयार आहे. त्याने हेही मान्य केलं की घरातील तणाव आता असहनीय झाला आहे. मुलीवर त्याचं प्रेम आहे, पण तो त्याच्या प्रेमासाठी जगू इच्छितो. 5 वर्ष चाललेल्या या वादाला शेवटी एक वळण मिळालं. पत्नीने एक गोष्ट स्पष्ट केली, मला आणि माझ्या मुलीला आर्थिक सुरक्षितता हवी. तिने मागणी केली एक डुप्लेक्स घर, 27 लाख रुपये रोख. आणि इथेच कथा येतो एक अनपेक्षित ट्विस्ट. प्रियकराची प्रियसी, ती सरकारी अधिकारी, तिने क्षणाचाही विलंब न करता प्रस्ताव मान्य केला. फक्त 27 लाख नव्हे, घरासह जवळपास 1.5 कोटी रुपये देण्यास ती तयार झाली. कारण तिच्यासाठी पैसा महत्वाचा नव्हता, तिला त्याचं प्रेम हवं होतं. तिने ठरवलं त्याच्या कुटुंबावर संकट येऊ नये, मुलीचं भविष्य सुरक्षित असावं. 1997 मधील जुदैमध्ये काय झालं होतं, त्या चित्रपटात नात्याचा सौदा झाला होता. पैशाच्या बदल्यात पती दुसऱ्या स्त्रीकडे गेला. जिथे स्वार्थ होता, लोभ होता. पण भोपालच्या या घटनेत चित्र वेगळं होतं. इथे सौदा नव्हता, इथे होती परस्पर सहमती. इथे होती मुलीच्या भविष्याची जबाबदारी. समजा तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. 1 अमाप संपत्ती पण मनात रिकामेपणा. 2 साधं आयुष्य पण ज्या व्यक्तीवर प्रेम करता ती कायम सोबत. अनेक जण पहिला पर्याय निवडतील, पण काही लोक दुसऱ्या पर्यायासाठी सर्व काही द्यायला तयार असतात. ही कथा त्या दुसऱ्या प्रकारच्या लोकांची आहे. शेवटी दोन्ही पक्षांनी परस्पर सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पत्नी आणि मुली आर्थिक दृष्ट्या सुरक्षित झाल्या. पती त्याच्या प्रेमासोबत राहायला मोकळा झाला आणि प्रेयसीने तिचं प्रेम मिळवलं. पैशाच्या त्यागातून प्रश्न अजूनही उरतो, प्रेम मोठं की पैसा? या कथेत पैसा गेला, पण प्रेम जिंकलं का? की कुणीतरी हरलं? उत्तर प्रत्येकाच्या मनात वेगळं असेल. जर तुम्हाला वाटत असेल की आजच्या काळात प्रेम अजूनही जिवंत आहे, तर या व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा. तुमच्यासाठी मोठं काय, प्रेम की पैसा? आणि अशा सत्य घटनेसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.